तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो भाग आता खूपच इंटरेस्टिंग होत चाललेला आहे। मुळातच अंजलीची डिलिव्हरी झालेली आहे आणि आता ईश्वरी आणि नम्रता या दोघींना पण संशय आलाय की हा जो राजेश नाटक करत आहे हा राजेश मुळातच याचा ॲक्सिडेंट झालेलाच नाहीये। डोक्याला पट्टी बांधून मास्क लावून बसलेला आहे आणि त्याच वेळेला आता त्याला एक्सपोज करण्यासाठी खूप मोठा आता इकडे खूप मोठी आता योजना करण्यात आलेली आहे। नक्की काय घडले सगळं इकडे आता अर्णव बाहेर आलेला आहे। डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांचं बीपी शूट आउट होत असल्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला यांचं आता लवकरात लवकर सिझेरियन करणं गरजेचं आहे। हा म्हणजे सिझेरियन सुद्धा आता खूपच रिस्की आहे। काहीही झालं तरी सिझेरियन मध्ये सुद्धा काही होऊ शकतं। त्यामुळे अर्णव घाबराघोबरा होऊन बाहेर आलाय। नर्सने जी औषध आणायला सांगितले ती आणण्यासाठी तो गेलाय। त्याच वेळेला मामा म्हणतात काय रे काय बोलले डॉक्टर। यावरती मग आता अर्णव सांगतो ताईचं सिझेरियन करावं लागणार आहे। ताईला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागणार असं म्हटल्यावरती आजीला आता खूपच टेन्शन आलंय। आजी लगेचच आता इकडे मंदिरात जायला निघालेली आहे। तोपर्यंत मामाला सुद्धा कळत नाही की नक्की असं काय झालंय। इकडे सुप्रियाची सुद्धा आता अवस्था खूपच बिकट आहे। ती नम्रताला फोन करते आणि काय झालं कसा आहे तो राकेश। यावरती नम्रता म्हणते क्रिटिकल आहेत आणि आता ते अजूनही ICU मध्येच आहे। तो तितक्यात तिथे आलेला आहे आकाश आणि आकाश आल्यावरती मग आता इकडे तो नम्रताला म्हणतोय काय झालंय काय कळत नाही। दीची सुद्धा तब्येत ठीक नाहीये आणि तोपर्यंत सुप्रिया इकडे खूपच अस्वस्थ आहे आणि सुप्रियाच्या घरी आलेला पाहुणा आता सुप्रियाला विचारत आहे काय झालं काकू काही प्रॉब्लेम आहे का जायचंय का हॉस्पिटलला म्हणजे नम्रताला वगैरे काही आणायचंय का। यावरती ती सांगते नाही रे तिकडे खूपच क्रिटिकल कंडिशन आहे। म्हणजे आता ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झालाय ना त्याची आता जी कुणी बायको आहे ना ती बायको म्हणजे आता आपल्या नम्रताची नणंद आहे आणि तिची सुद्धा तब्येत क्रिटिकल झाली। तिची आता डिलिव्हरी करायची आहे त्यामुळे सगळंच वातावरण खूपच बिकट झाले। मला तर खरंच काही कळत नाहीये। यावरती मग आता ती सांगायला लागते खरं तर मला वाटतंय की मी आता मंदिरामध्ये जाऊन या सगळ्यामध्ये काहीतरी प्रार्थना करते। त्यावरती तो म्हणतो चल मी तुला घेऊन जातो। इकडे आजी सुद्धा मठात आलेली आहे आणि आता ती लगेचच इकडे गुरुजींची भेट घेते। तोपर्यंत गुरुजींना ती सांगते की घडलेला प्रकार आमच्या घरावरती कसलं तरी अरिष्ट आले इतकं मात्र नक्की। घरामध्ये सतत कलह वाद आणि आता समजा जावई बापूंचा ॲक्सिडेंट झाला। बरं जावई बापूंचा ॲक्सिडेंट झाला तर झाला पण आमच्या इकडे आता अंजलीची तब्येत बिघडली तिच्या पण जीवावरती बेततंय खरंच काही कळायला मार्ग नाहीये असं म्हटल्यावरती मग आता गुरुजी सांगतात खरं सांगू का तर तुमच्या घरामध्ये खूप सारे कलह तंटे या सगळ्याचा योग आहे असं म्हटल्यावरती मग आता आजी सांगते काय उपाय काहीतरी आम्हाला या सगळ्याचा उपाय तुम्ही सांगू शकाल का। काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता इकडे हे सगळं बरंच झालं पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच गुरुजी म्हणतात ठीक आहे जे काही उपाय वगैरे असेल ते मी तुम्हाला सांगतो। इकडे तोपर्यंत अंजलीचं बीपी आता जास्त शूट आउट झाले आणि तिला आता इकडे ईश्वरी शांत करण्याचा प्रयत्न करते। ज्या वेळेला तिला आता शांत करण्याचा प्रयत्न करत आहे पण आता इकडे अंजलीला खूपच त्रास होतोय। डॉक्टर आता एकदम इमर्जन्सी मध्ये तिचं ऑपरेशन करायचं ठरवतात। काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तिच्या ऑपरेशनची तयारी करायला सांगतात आणि त्यानंतर तिला आता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात येत असतं। तोपर्यंत औषधं घेऊन ज्या वेळेला अर्णव आता घरी जायला म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये रूममध्ये जायला निघतोय तोपर्यंत मागून आता आलेली आहे रिया। एक्सक्यूज मी अर्णव राजे शिर्के आपली भेट झाली होती ना तुम्ही आता त्या सर्वेशला एक्सपोज करण्यासाठी मला सांगणार होतात ना पण अचानकपणे तुम्हीच पलटी मारलेली आहे। यावरती तो म्हणतो तुम्हाला माहिती आहे का सिच्युएशन काय झाले। अहो त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आता दीदीची तब्येत बिघडली तिची डिलिव्हरीची जवळ आलेली आहे। इमर्जन्सीमध्ये तिची डिलिव्हरी करावी लागणार आहे। सगळं वातावरण हे आहे आता सध्या ही योग्य वेळ नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता हे प्रकरण इतक्या लवकर नाही सॉल्व्ह होणार। ती म्हणते बघा तुम्ही नाटक करू नका त्याला काहीही झालेलं नाहीये तुम्ही आता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताय का। यावरती तो म्हणतो मी का दाबण्याचा प्रयत्न करीन। यावरती ती म्हणते ते काही नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी या अर्णवला एक्सपोज केल्याशिवाय या राजेशला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाहीये। इकडे तोपर्यंत अर्णवला कॉल आलेला आहे आणि कॉल आल्यावरती त्याला कळलं की अंजलीची ताबडतोब डिलिव्हरी करण्यात येत आहे आणि त्यानंतर तो हॉस्पिटलच्या दिशेने जायला निघालाय। रिया सांगते बघा तुम्ही या सगळ्यामध्ये तुमच्या बहिणीसाठी गप्प बसला असाल पण
पण मात्र आम्ही या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाहीये. मी त्याला एक्सपोज केल्याशिवाय कोणत्याही पद्धतीमध्ये गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतोय, ऐका, अहो मी जे काही सांगतोय ते ऐका, उगाचच तमाशा करू नका. पण ती काही ऐकायला तयार नाहीये. ती या सगळ्यामध्ये आता तरातरा हॉस्पिटलच्या दिशेने जायला निघते आणि तिला थांबवण्यासाठी अर्णव आता तिच्या मागे मागे धावत हॉस्पिटलमध्ये जायला निघालेला आहे. बरं, हे सगळं होत असताना तिकडे तोपर्यंत ईश्वरी आले आणि ईश्वरी धडकलेली आहे ती म्हणजे अर्णवला. सर काय झालं, तुम्ही काय इतके धावताय, नक्की काय प्रॉब्लेम झालाय? यावरती अर्णव आता सांगायला लागतो, अगं ती रिया आता इकडे आलेली आहे आणि ती आता इकडे सगळं सत्य सांगण्यासाठी आले. उगाच ताईच्या समोर सगळं सत्य आलं तर तिला त्रास होईल ना. यावरती ईश्वरी म्हणते, हो, डॉक्टरांनी सांगितले की इमर्जन्सीमध्ये आता ऑपरेशन करायला पाहिजे आणि त्यामुळे ते ऑपरेशनची तयारी करतायत. त्यावरती त्या रियाला थांबवलं पाहिजे असं आता ईश्वरी म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता वल्लरी पाहते की रिया आलेली आहे आणि ती भलतीच खुश होते. अरे वा, म्हणजे आता एकदम वेळेत ही रिया आलेली आहे. पण ज्या वेळेला रिया आता इकडे राजेशला एक्सपोज करण्यासाठी आलेली असते त्याच वेळेला ईश्वरी तिला पकडते. ईश्वरीने तिला पकडल्यावरती इकडे आता विचार करायला लागलेली आहे. ती म्हणजे वल्लरी ही ईश्वरी का कळमडते मध्ये 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 मध्ये, काय गरज पडले या ईश्वरीला, कशासाठी हिला थांबवतीये मला तर कळतच नाहीये, मूर्ख ईश्वरी असं म्हणत असताना इकडे आता ती सांगायला लागते, रिया की काय झालं, तुम्ही मला का अडवताय? यावरती ईश्वरी सांगायला लागते, हे बघा, सध्या ती वेळ नाहीये, तुम्ही आत्ताच्या घडीला जरा शांत बसलात तर बरं होईल. यावरती ती म्हणते, हे बघा, मला तुम्ही शांत करू शकत नाही. त्यांनी माझं किती मोठं नुकसान केलं याची तुम्हाला कल्पना पण नाहीये. तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र मला अडकवू नका असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, 1 मिनिट बाजूला तर या, मला तुम्हाला काय सांगायचं ते बघून तर घ्या असं म्हणत ईश्वरी आता मात्र रियाला राजेशच्या रूममध्ये आहे त्या रूममध्ये घेऊन चाललेली आहे. वल्लरी विचार करते, ही मूर्ख आहे का ईश्वरी? इतका चांगला चान्स मिळालेला आहे, इतका चांगला चान्स आहे की काही झालं तरी सुद्धा या राजेशला एक्सपोज करता येईल, तर नाही, या मूर्ख मुलीला तर आता ही नको ते उद्योग सगळे करायचे आहेत असा ती विचार करते. त्यानंतर मग आता ईश्वरी रियाला घेऊन आता राजेशच्या रूममध्ये आले आणि ती म्हणते, बघ आता हे काय नाटक आहे का असं म्हटल्यावरती मग आता राजेशला बघितल्यावरती रिया म्हणते, तरी सुद्धा मला विश्वास बसत नाहीये, मला नाही विश्वास बसत आहे की आता हे सगळं असं काहीतरी करू शकतो हा, म्हणजे हा खोटारडाच आहे. त्यावरती ती म्हणते, अगं पण तू आत्ता बघितलंस ना आतमध्ये काय चाललंय ते, खरंच तो आजारी आहे, आपण आता याच्यावरती विश्वास ठेवायलाच पाहिजे ना. यावरती तिचा का कुणास ठाऊक पण तिचा विश्वास नाहीये. ईश्वरी आता तिला सांगते, ठीक आहे, तुझा आता जर का विश्वास नाहीये ना तर मला काय वाटतं माहिती आहे का, तू आत्ता इकडे अंजलीताईंच्या खोलीत चल. अंजलीताईंच्या खोलीत गेलीस ना की तुला समजेल की त्या खरंच आजारी आहेत की नाही आहेत ते असं म्हणत ती आता अंजलीच्या खोलीमध्ये तिला आणते आणि अंजलीच्या खोलीमध्ये आणल्यावरती अंजलीची स्वतःचीच तब्येत बरी नाहीये, तिची आता डिलिव्हरी होते आहे हे ती दाखवते. तोपर्यंत रिया विचार करते की हा राजेश ह्याला खरंच त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली का? आणि ईश्वरी म्हणते, बघितलं, सगळ्यांना फसवणारा हा राजेश, याला आता स्वतःच्याच कर्माची शिक्षा मिळाली. आत्तापर्यंत अनेक लोकांना फसवले, तुझ्यासारख्या अनेक मुलींना फसवले. आता रियासमोर सगळा भूतकाळ येतो. तिला आठवतं कशा पद्धतीने ही आपली बायको नाहीये तर ही आपली बहीण आहे हे आता राजेशने सांगितलेलं असतं आणि तिच्यासमोर सगळा भूतकाळ येतो. आणि त्यावरती ईश्वरी तिला सांगते, बघितलंस, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते, हा स्वतःच्याच कर्मांनी गेलेला आहे, काहीही झालं तरी सुद्धा याचे कर्म याला हे झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटते की चल इथून, आणि आमच्या अंजलीताईंची तब्येत बघतेस ना, या अंजलीताईंना त्रास होईल असं काहीही वागू नको, चल मी तुला रिक्वेस्ट करते असं म्हणत आता इकडे तिला समजवलेलं आहे ते म्हणजे ईश्वरीने आणि तिला तिकडून बाहेर काढलेलं आहे. ती बाहेर गेल्यावरती मग आता लगेचच इकडे ईश्वरीची आता डिलिव्हरीसाठी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात येत आहे. पण का कोणास ठाऊक आता ह्या रियाला विश्वास बसत नाहीये. रिया आता इथून कुठे जायचं नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा या राजेशची भांडेफोड करायची हा विचार करत तिकडे उभी आहे. तोपर्यंत मग आता देवळात जाऊन आलेली आहे सुप्रिया आणि तिला आता बाबा म्हणतात, त्या नालायक राकेशसाठी तू आता मंदिरात पूजा करायला गेली होतीस का? यावरती सुप्रिया म्हणते, त्यांच्यासाठी नाही, अहो मी खरं तर अंजलीसाठी गेले होते.
अंजलीची सुद्धा आता तब्येत बरी नाहीये, तिची डिलिव्हरी करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी मी तिकडे गेले होते. यावरती तो म्हणतो, काय दिवस काय आलेत आपल्याला, खरं माहिती असून आता आपण सांगू शकत नाही आहोत आणि आता काय बोलायचं कळत नाही. तोपर्यंत तो पाहुणा आल्यामुळे या दोघांचा विषय बदलतो आणि तो सांगायला लागतो, मी एक काम करू का, मी आता इकडे नम्रताला घेऊन येऊ का घरी. यावरती ती म्हणते, नको नको, तसं काही काढण्याचं कारण नाहीये, ती आता तिकडचं तिकडे काम झालं ना की येईल ती, असं म्हणत ती आता नम्रताला आणण्यासाठी नकार देते. बरं, तोपर्यंत इकडे आता ह्या दोघांना राजेश खरंच आजारी आहे का नाटक करतोय याच्याबद्दल मात्र आता शंकाच येत आहे. बरं, हे सगळं चालू असताना नम्रता आणि आता इकडे ईश्वरी या दोघींना पण शंका आहे आणि नम्रता म्हणते, ताई तुला खरंच वाटतंय का की हा माणूस आजारी असेल म्हणून. यावरती मग आता ती सांगते, अगं तसं बघायला गेलं तर बघ ना, आतापर्यंत नाटक करणारा हा इथे निश्चित पडून आहे, म्हणजे खरंच आजारी असेलच की. नम्रता म्हणते, का कुणास ठाऊक, पण मला वाटतच नाहीये की हा आजारी आहे म्हणून. यावरती ईश्वरी म्हणते, का ग असं कशावरून म्हणतेस तू. त्यावरती नम्रता म्हणते, बघ ना, म्हणजे मला असं वाटतंय की हे सुद्धा ह्याचं नाटक आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते, मला वाटत नाहीये की नाटक आहे, पण मला असं वाटते की त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आता मिळालेली आहे. आतापर्यंत इतक्या लोकांना त्रास देण्यासाठी त्यांनी जी काही नाटकं केलेत ना, त्याची शिक्षा त्याला मिळाले असं मला वाटतंय. आणि तो जर का खरंच नाटक करत असेल ना, तर त्याला एक्सपोज आपल्याला करायला पाहिजे. पण एकंदर त्याची ही अवस्था बघता आणि डॉक्टर ज्या पद्धतीने उपचार करतायत ते बघता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या सगळ्यामध्ये तो खरंच आजारी आहे असंच दृश्य दिसतंय. मग आता डॉक्टरांची जी फाईल आहे, मेडिकल फाईल, ती सगळी ईश्वरी चेक करते, नम्रता चेक करते आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, बघितलंस ना, मी तुला जे काही सांगते तेच मला असं वाटतंय की खरं आहे, म्हणजे खरंच हा आजारी आहे. नाटक करत असता तर डॉक्टरांनी ही अशी फाईल वगैरे तयार केली नसती, असं म्हणत त्या दोघी जणी आता इकडे त्याची शहानिशा करत आहेत. आणि तोपर्यंत आता मात्र तो तिकडेच पडून आहे, दोघींना काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि ईश्वरी आता म्हणत आहे की ह्याला जर का खरंच नाटक करत असेल ना, तर ह्याला एक्सपोज करायला तर पाहिजे, पण आता कळावं तरी कसं की हा नाटक करतोय किंवा नाही करत आहे ते, असं बोलणं चालू असताना तोपर्यंत इकडे आता सुप्रिया आणि आता तो मुलगा बोलत बसलाय. तो पाहुणा आलेला मुलगा आता विचारतो आहे की खरं सांगायचं तर आता लग्न ठरलं तरी कसलं आपलं नमूचं. यावरती ते सांगायला लागते की अरे लव्ह मॅरेज, तुला माहिती आहे का, म्हणजे ज्यांच्यासोबत लग्न ठरलंय ना आकाश, तर त्यांचं ऑलरेडी एक लग्न ठरलं होतं, पण आता नम्रतासोबत प्रेम तोडल्यावरती त्यांच्या आईने जे त्यांचं लग्न जमवलं होतं ना, ते लग्न मोडून त्यांनी आपल्या नमूसोबत लग्न करायचं ठरवलं. यावरती तो म्हणतो, काय बोलताय, मस्त स्टोरी आहे दोघांची, असं म्हणत तो आता दोघांची ही लव्ह स्टोरी ऐकत आहे. तोपर्यंत ईश्वरी आणि आता नम्रता ह्याचा खरे खोटेपणा तपासून बघत आहेत आणि त्याच वेळेला ईश्वरी विचार करते, नाही, हा जर का नाटक करत असेल ना, तर याला एक्सपोज करायलाच पाहिजे आपल्याला, असं म्हणत त्या दोघी जणी तिकडून निघून गेल्यात. पण अजूनही राजेश नाटक करतोय काय करतोय हे आपल्याला दाखवलं जात नाही. आणि आता पुढील भागामध्ये अंजलीची डिलिव्हरी झालेली आहे. अंजलीची डिलिव्हरी झाली, अंजलीला बाळ झाले आणि सगळेजण ते पाहण्यासाठी तिच्या भोवती गोळा झालेत. सगळेजण बाळाला पाहत आहेत, पण आता इकडे नालायक अंजली, अर्णव आणि ईश्वरी या दोघांना मात्र आता बाळ देण्यासाठी नकार देत आहे. आणि बाकी सगळ्यांनी माझं बाळ बघू शकतात, तुम्हाला दोघांना तो अधिकार नाही, असं म्हणते. त्यानंतर मग आता इकडे ईश्वरी युक्ती करते, अर्णवला डॉक्टरांचा वेश घालते, स्वतः नर्सचा वेश करते आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ती आता या सगळ्यामध्ये लगेचच ती आता अर्णवला बाळाचा चेहरा दाखवते आणि तो ईश्वरीचे आभार मानता, थकत नाही, आज तुझ्यामुळे मी बाळाला पाहू शकलो, असं म्हणायला लागतो.